अवध में आए आज राम, देखो देखो अवध में आए आज राम, देखो देखो। जगमग जगमग दीप जले हैं, जगमग जगमग दीप जले हैं। घर घर आंगन फूल सजे हैं, घर घर आंगन फूल खिले हैं। द्वार द्वार तोरण भी सजे हैं, द्वार द्वार तोरण भी सजे हैं। राम राम नभ में गूंजे हैं, राम राम नभ में गूंजे हैं। अवध में आए आज राम, देखो देखो अवध में आए आज राम, देखो देखो। आज सुदिन शुभ लगन तिथि है, आज सुदिन शुभ लगन तिथि है। रामचंद्र सिंहासन सोहे, रामचंद्र सिंहासन सोहे। हर्ष भरे गुरु तिलक देत है, हर्ष भरे गुरु तिलक देत है। सुर गंधर्व सुगान करत है, सुर गंधर्व सुगान करत है। अवध में आए आज राम, देखो देखो अवध में आए आज राम। सिंहासन पर त्रिभुवन स्वामी, सिंहासन पर त्रिभुवन स्वामी। पुरजन बोले बधाई बधाई, पुरजन बोले बधाई बधाई। मात कौसल्या आशीष देई, मात कौसल्या आशीष देई। भरत भाई हर्षित मुस्काई, भरत भाई हर्षित मुस्काई। अवध में आए आज राम, देखो देखो अवध में आए आज राम, देखो देखो अवध में आए आज, अवध में आए आज, अवध में आए आज राम, देखो देखो। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे। कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार तुम्हाला सगळ्यांना
दीपावलीच्या शुभेच्छा. ही दीपावली तुम्हाला सगळ्या तऱ्हेने आरोग्यदायी, तुमची षट संपत्ती, तुमचं शम दम सगळ्या तऱ्हेनं वाढणारी, ईश्वराचरणी तुमची निष्ठा आहेच ती दृढ होणारी हो, अशी मी प्रार्थना करतो. आता तुमच्यापैकी पुष्कळ जणांनी होमवर्क, आता होमवर्क शब्द बरोबर नाही, पण रिफ्लेक्शन पाठवले आहे. ते रिफ्लेक्शन प्रत्येकाच्या दृष्टीनं सर्व योग्य आहे. कारण का आपला विषय काय होता, कोणी कोणी सांगितलं आम्हाला होमवर्क नीट समजलं नाही किंवा आम्हाला जे समजलं तसं लिहिलंय, ते सगळं योग्य आहे. तर होमवर्कचा उद्देश असा होता की आपण ज्याला ज्ञान समजतो, आपण आपल्या मुलांना सांगतो की तुम्ही हे ज्ञान मिळवा तुम्ही, आणि मग त्या सगळ्याचा उद्देश काय असतो की आपण सुखी व्हावं, किंवा ज्याला कोणाला ज्ञान मिळेल त्यांनी सुखी व्हावं अशी अपेक्षा असते की नाही. तर मग ही अपेक्षा पूर्ण होते का नाही होत, किंवा ते प्रवासाच्या शेवटी समजायचं की अरे आपला हा रोड चुकीचा घेतला, तर तसं होऊ नये म्हणून रामदास स्वामी म्हणतायत की हे ज्ञान काय ते सांगा. म्हणून ह्या आधीचे जे 4 दशक होते की स्वगुण परीक्षा, हे सगळे त्या उद्देशाने होते की ज्ञान काय हे समजावं. आणि आजचा जे आपण 2 समास पाहणार आहेत ना, ते एका दृष्टीनं फार गंभीर आहे. रामदास स्वामींच्या आधी कितीतरी आधी शंकराचार्य होऊन गेले. त्यांनी अद्वैत वेदांत, आता आपण जे म्हणतो अद्वैत आपल्याला जे माहित आहे त्याचा आपण जणू काही त्यांनी पाया रचला, पुनरुज्जीवन केलं त्यांनी. ते तर म्हणतात हे वेदांत ज्ञान हे खरं ज्ञान. आणि ते ऍक्च्युली मी शब्द जपून वापरतो, आज सणाचा दिवस आहे तर चांगले चांगले शब्द बोलले पाहिजे. पण आता आपण वेदांत शिकण्याच्या उद्देशाने बसलो आणि हे शंकराचार्यांचे शब्द आहेत, माझे नाही. ते म्हणतात या वेदांत ज्ञानाशिवाय बाकी सगळे भ्रमाने इकडे तिकडे भटकत आहेत. शेषास्तु भ्रमनिलये परिभ्रमंती. कोण परिभ्रमंती? ते म्हणले ज्यांनी ज्ञान, वेदांताचं ज्ञान घेतलं नाही. आणि त्यांनी एक सुंदर परिभाषा दिली की खरं ज्ञान कुठलं. तर एक प्रश्न होता आपला होमवर्क मध्ये की आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत, त्यांनीच तर आपण काही जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि मला काहीतरी हवं, हे मिळावं ते मिळावं, आणि मग त्याचा जो उपभोग घेतो की नाही, तोही आपण या 5 कर्मेंद्रिया ज्ञानेंद्रियातर्फेच घेतो. तर शंकराचार्य असं म्हणतात की समजा म्हणजे तुम्हाला भूक लागली. गुरुजी फार सुंदर सांगायचे, शंकराचार्यांच्या आधी मी गुरुजींचं सांगतो, त्यांनी ते कसं समजावून सांगितलं त्यांनी फार सुंदर. ते म्हणले समजा तुम्हाला भूक लागली आहे आणि तुम्ही काही एक गोष्ट खाल्ली, मग त्याने तुमची भूक भागली पाहिजे ना. तर तुम्ही म्हणणार की हो हे अन्न चांगलं होतं, ह्यानी माझी भूक भागली. तर त्याला आपण अन्न म्हणू की नाही की ज्याने तुमची भूक भागली. तसं शंकराचार्य म्हणतात ही जी काही 5 ज्ञानेंद्रियांनी तुम्ही जगाशी व्यवहार करता किंवा जगातनं ज्ञान मिळवता, तर ती तुमची इंद्रियांची तृष्णा शमली का, ती तुमची इंद्रियाची तहान थांबली का, हे जे काय ज्ञान मिळवता त्यांनी. यज्ञानम ते प्रशमकरम, प्रशम म्हणजे प्रकर्षेण शांत झाली. यज्ञानम प्रशमकरम यदिंद्रियाणाम, ही 5 इंद्रिय आपली शमली का, हे आपण जे काही ज्ञान समजतोय त्यांनी. प्रत्येकाने आपापले प्रश्न विचारण्यासाठी हे होमवर्क होतं की मी जे काही एक्सपर्टीज मिळवलं आहे, मी फायनान्शियल एक्सपर्ट आहे, मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, जे कोणी आहे, गृहिणी आहे, जे पण काही आहे, तर मग हे ज्ञान मिळवलं मी, मग त्यांनी मी
प्रकर्षेण शांत कृतकृत्य झालो का. तर ही जी ओळ आहे ही शंकराचार्यांनी एक छोटा श्लोक रचले, त्याचं नाव आहे धन्याष्टकम. की धन्य म्हटलं असं कोणाला म्हणावं. तर ते म्हणतात हे ज्ञान कुठे मिळेल. तज्ज्ञेयं यदुपनिषत्सु निश्चितार्था. हे ज्ञान उपनिषदामध्ये नक्की मिळेल. आणि आजचा समाज हा या उपनिषदाचा सार रामदास स्वामींनी आपल्याला मराठीमध्ये करून दिलेलं आहे. अगदी सार. पण जे जसं आहे उपनिषदाचा सार आहे ते समजायला कठीण पण आहे. तज्ज्ञेयम् उपनिषत्सु निश्चितार्था ते धन्या भुवि परमार्थ निश्चिते हा. त्यांनी तुम्ही निश्चितपणे परमार्थ तुम्हाला मिळेल. आणि हे जे लोक करणार नाहीत, शेषास्तु भ्रमनिलये परिभ्रमंती. बाकीचे श्लोक. आणि बघा ज्यांना काही समजत नाही किंवा ह्यांना काही गोडी नाही किंवा हे म्हणतात ह्याच्यात काही हे खरं आनंद नाही, मग बघा त्यांचं आयुष्य चालूच असतं. एक मी तुम्हाला वैयक्तिक माझा अनुभव सांगतो की एक आम्हाला पुष्कळ विद्यार्थी भेटले तिथे आता कोर्समध्ये. तर त्यातले एक जण सांगत होते, एक मुलगा, की म्हणे त्याचे काका आणि घरचे फार विरुद्ध होते त्याला कोर्सला येण्याचे. आणि पण तो आला मुलगा. तो अत्यंत म्हणजे काय म्हणायचं, फार तो सात्विक होता. मी तर त्याला भावी विवेकानंदच म्हणतो, इतका असा होता. तर तो काय म्हणला की माझा आत्मविश्वास जरा डळमळला. कसं तर म्हणले त्याचे जे कोण नातेवाईक होते त्याला जाऊ नका म्हणून. ठीक आहे म्हणे, जा, तुला काही नवीन मिळालं तर आल्यावर सांग मला. तुला काही नवीन आल्यावर काही जाऊन आल्यावर नवीन कळलं तर मग मला सांग. बघा त्यांच्यात किती आत्मविश्वास आहे. बरोबर का नाही ते मी सांगत नाही, पण त्यांना वेदांत मुळीच नको, देव धर्म मुळीच नको. आणि जो शिकत आहे नवीन विद्यार्थी चालला आहे आणि तो सगळ्यात ब्राईट स्टुडंट होता. ब्राईट म्हणजे कसा, सगळ्या अर्थाने, कधी कोणाशी भांडणार नाही, मधुर व्यक्तिमत्वाचा होता. आपले अविनाशजी आले होते ना, तसाच होता तोही. तर त्याला ते घरचे लोक कसं म्हणले, काय तिकडे जाणं शिकणार, काही नवीन तुला शिकायला मिळालं तर सांग मग आम्हाला येऊन. मग आता ते कुटुंब मला माहित आहे, त्यांचे सगळं तऱ्हेनं काय म्हणायचं, आता मी जास्ती बोलत नाही. पण असं आपलं होणार नाही, कारण आपण आता दासबोध जवळजवळ आपला 1/3 झाला आहे. पण हे सार जे आहे ना, ते प्रत्येकाने आत्मपरीक्षणाने हे आपण सार आपल्याकडनं पूर्ण करून घेतले, आपलं गृहपाठ. आणि त्यावर एक शेवटचं सांगतो की या गृहपाठामध्ये काही तुम्ही विचार व्यक्त केले, फक्त काही यांच्यामध्ये थोडा निगेटिव्ह टोन होता. निगेटिव्ह म्हणजे कसं की काय हो आमचं हे भाग्य असं नाही तसं नाही. तर असं आपल्याला निगेटिव्हिटी मधनं हा विचार नाही करायचा आहे. आपलं ज्ञानात ना हवं तर आपणच आपल्याला हसू शकतो की अरे मी तर ह्याला हे असं समजत होतो, पण असं नाही निघालं, माझी फजिती झाली, किंवा ठीक आहे, त्यात नशिबाचा काही प्रश्न नाही. उदाहरणार्थ अग्नी गरम आहे हे ज्ञान आपण नव्हता, मग मी थंड म्हणून त्याला हात लावला, मला चटका बसला, यात नशिबाचा भाग काही नाही. ते तसंच आहे, ते तसंच होणार आहे, त्यात वेगळं काही नाही झालं. माझी समजूत चुकीची होती, एवढाच प्रश्न आहे, त्यात कमी जास्ती असं काही नाही. तर दिस इज हाऊ इट इज. ही सत्य परिस्थिती फक्त आपण समजून घेत आहोत, यासाठी हे गृहपाठ होता. आणि रामदास स्वामी ज्या अर्थी आपल्याला सांगणार आहेत की ज्ञान काय आहे काय नाही, हे आपल्याला वाईट वाटण्यासाठी थोडी सांगणार आहे, आपल्याला तर आपली चांगली तयारी व्हावी यासाठी सांग. तर ह्या तऱ्हेनं आता ते उपदेश काय ऐकू नये आणि ज्ञान काय नाही. आता आपण तर म्हणू हो आम्ही MA झालो, PhD झालो, इतकं सगळं ज्ञान आहे, एवढं हे ज्ञान नाही. शंकराचार्य म्हणतात, शंकराचार्यांचं आपण बघितलं की ज्या ज्ञानाने आपली इंद्रियांची
हाव कमी होत नाही, ते ज्ञान नाही. जसं गुरुजींनी सांगितलं की म्हणले जे खाल्ल्यावर तुमचं पोट भरलं पाहिजे ना, मग ते अन्न, त्याला तुम्ही अन्न म्हणता. मग तुमचं पोट नाही भरलं तर किंवा तहान नाही भागली, मग ते बरोबर नाही. ते तहान भागण्याचं काही नाहीये. तर हे जंक फूड असतं ना आजकाल, ते सगळं तसंच असतं. ते खाऊन झाल्यावर आणखी भूक लागते नंतर. ठीक आहे. तर आपण आपला समाज बघूया. हं. आता आपण हे 5-4 समास आपण पाहिले आणि आता बहुधा ज्ञान निरूपण जे आहे, की हे जे ज्ञान काय नाही, जे आपलं होमवर्क होतं, त्याला रामदास स्वामी अज्ञानही म्हणत नाहीत आणि ज्ञान तर नाहीच नाही. त्याला आत्मास्पंसे ज्ञान आहे. ते त्याला ते कौशल्य शब्द वापरतात. म्हणजे कौशल्य आहे, पण ज्ञान नाही. मग ते ते सांगणार आहेत आणि मग शुद्ध ज्ञानाच्या निरूपण, की ज्याला ते उपनिषदांचं सार म्हणतात. त्यासाठी ही सगळी पूर्वतयारी आहे. आपण आता पटकन उपदेश लक्षणाच्या शेवटच्या 2 ओव्या बघू आणि मग पुढे चलू. तर काय कसं म्हणलंय, की असे अनेक प्रकारचे उपदेश आहेत. कोणी योग मार्ग सांगतात, कोणी सांगतात देखणी म्हणजे काही चमत्कार दाखवतात. पण ते ऐसे उपदेश अनेक, परी ज्ञाने विण निरार्थक असं म्हणले. आणि त्याला ते एक गीतेमधला श्लोक कोट करतात, की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इदम उत्तमम, की ज्ञानासारखं पवित्र या जगात काही नाही. आणि मग म्हणतात या कारणे ज्ञाना समान पवित्र उत्तम न दिसे अन्य. हे अन्य बरोबर आहे. अन्न मिसप्रिंट आहे माझ्या 2-3 कॉपीज मध्ये, मी बघितलं गेल्या वेळी आपण याच्यावर चर्चा केली. तर हे अन्यच आहे. एक संस्कृत समश्लोकी आहे दासबोधावरती, त्याच्यामध्ये अन्य असंच भाषांतर केलंय. तर या पवित्र ह्याच्यापेक्षा उत्तम अन्य काही पवित्र नाही. आणि म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे. कारण आपल्याला जे खरं समाधान लाभणार आहे ते या आत्मज्ञानाने लाभणार आहे. आता पुढे आणखी ज्ञानाची स्तुती केली, की ब्रह्मदेवाला सुद्धा त्याच्या 4 तोंडांनी चतुर्मुख आणि ते ज्ञान पुरेसं सांगितलं जात नाही. आणि हे गहनाहून गहन, तर त्याचं मी आता तुला लक्षण सांगतो असं सांगून 4था अध्याय संपवला. आणि 5व्या अध्यायामध्ये लक्षण सांगताना बघा, लक्षण एक पॉझिटिव्ह असतं आणि निगेटिव्ह असतं. म्हणजे हे असं नाही आणि असं आहे अशा पद्धतीनं. तर हे लक्षण सांगताना जे काय नाही ते सांगण्यासाठी बहुधा ज्ञान हा समास आहे. त्यामध्ये म्हणले बघा कसं म्हणतात, श्रीराम जवते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ, ज्ञान रहित तळमळ जाणार नाही. बघा, तळमळ शब्द वापरला. का तळमळ शब्द वापरला? की तळमळ जाणार नाही का, तर ते म्हणले की ज्ञानरहित आहे म्हणून. की मला जगातील उपभोग, की ज्याला मी इतर ज्ञान समजतो, मी ज्याला ज्ञान समजतो, ते कितीही मिळवलं तरी म्हणजे तळमळ जाणार नाही. कारण का ते खरं ज्ञान नाहीच आहे मुळी. आणि पूज्य गुरुदेव सांगत असत, की त्यांना किमान 2 नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव सांगत, त्यांचा हात हातात घेऊन असं म्हणले, की फेल्युअर, फेल्युअर. आणि मला नोबेल पारितोषिक मिळालं, पण माझं स्वतःच जीवन ते सांगत, की मी माझ्या जीवनात सुखी नाही. तर रामदास स्वामी हेच सांगत आहेत. मग पुढे म्हणतात ज्ञान म्हणता वाटे भ्रम. म्हणतात मग काय बरं नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांना सुद्धा ज्ञान आपण म्हणतो ते मिळालं, एवढं मोठं बक्षीस मिळालं, मग हे काय, याचं वर्म काय, याचं गुपित काय आहे? की म्हणून म्हणले आता ह्याच्या पुढचा उपक्रम सांगितला आहे मी. रामदास स्वामी म्हणतात की भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिच्छिन्न, यासीही म्हणजेत ज्ञान परिते ज्ञान नव्हे. तर बघा, आपल्यापैकी काही जणांना माहिती नाही की तुम्हाला कोणाला आहे का नाही, पण भविष्याचा ज्ञान एक खूप हौस असते.
पण बघा आपल्याला जो उपदेश करू नये ह्या सिद्धी आहेत त्यात सांगितलं कळेल कदाचित भविष्य एखाद्या. कारण का एकाने शंका विचारली, एका बरोबर चर्चा करत होतो. ते म्हणले असं हे कसं लिहिलंय, तूच तर किती वेळा सांगितलं या दासबोधाच्या निरूपणामध्ये की रामकृष्ण परमहंस म्हणायचे की मला शिष्यांचं मन हे काचेमध्ये ठेवलेल्या दुधासारखं मला दिसतं. मग हे तुम्हीच सांगता असं आणि आता इथे असं म्हणतं भूत भविष्य हे ज्ञान नव्हे, हे कसं काय? तर त्याचं उत्तर असं की रामकृष्ण परमहंसांनी भविष्य कळण्याला कधी महत्व दिलं नाही. सिद्धी आले, सिद्धी येतात, सिद्धी आहेत. त्या मला गेल्या वेळेस मी अखंडानंद स्वामींचं उदाहरण सांगितलं की आहे सिद्धी आहे, पण त्यांना महत्व नाही. ते येतील किंवा जातील, पण त्यांनी कधी महत्व दिलं नाही भविष्य कळण्याला. ते एक आणखीन एक संतांचं खूप सुंदर उदाहरण आहे की हे आपण ज्याला ज्ञान समजतो भूत भविष्य वर्तमान हे ज्ञान नव्हे. ते एक ज्योतिषी त्यांच्या आश्रमात गेले आणि त्यांना सारखं सांगायला लागले की काय झालं ते. हे स्वामी गृहस्थ होते, म्हणजे गुरुजी. त्यांची पहिली पत्नी वारली होती, दुसरी पत्नी होती, जुन्या काळची गोष्ट आहे. पण त्यांचं शेतीचं काम होतं, त्याच्यावर त्यांच्या भाऊबंधांनी यांच्यावर खटला केला होता की तुमची शेती आम्हाला आमच्या नावावर करून द्या, तुम्ही आता गुरुजी झाले, संन्यास, तुम्ही आश्रम स्थापन केला. तर हा असं त्यांचं चालू होती. ह्या स्वामींनी कधी त्याच्याकडे स्वतःच्या देवधर्माच्या याच्यामध्ये त्याची अडचण मानून घेतली नाही, या कोर्ट केस वगैरेची. ज्योतिष त्यांच्याकडे आला, म्हणले तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात असं तुमचा लौकिक आहे, पण म्हणे तुम्हाला खूप त्रास आहे संसारामध्ये, मला तुम्ही तुमची पत्रिका सांगा. ते म्हणले अरे पत्रिका देहाला असते, हे काय बाकीचं काय करायचं, त्याचं काय नाही म्हणे, आनंदात राहा. ते त्याला तो काही त्याला सारखा मागे लागला की मी तुमची पत्रिका मांडतो, मला तुम्हाला. ते म्हणाले तू इथे आलायस कशाला, ब्रह्मज्ञान, मी ब्रह्मज्ञानी आहे म्हणून आलायस, म्हणजे मी ब्रह्मज्ञानी आहे का नाही ते आपण नंतर ठरवू, मी सांगितलेलं साधन कर तू. तर तो काही ते ऐकायचं नाही. तर मी भूत भविष्य ज्ञान कसं ज्ञान नाही आणि संतांना ह्या सिद्धी आल्या तर ते त्याला महत्व देत नाहीत हे सांगतोय. पण आपण विचारलं की सिद्धी आहेत मग त्याला तुम्ही ज्ञान नाही असं कसं म्हणता, तर हा त्याच्या मागे लागला ज्योतिषी, मला तुम्ही तुमची पत्रिका सांगा. मग एकदा तर अगदी खनपटीलाच बसला. बरं म्हणे बुवा बसा, सांगतो पत्रिका. आणि त्याने त्यांची पत्रिका सांगितली, सगळी ते घरं सांगितली. तर तो पत्रिका लिहून झाल्यावर तो ज्योतिषी म्हणतो, म्हणे स्वामी काय आश्चर्य आहे, तुमची आणि माझी पत्रिका तंतोतंत सारखी आहे. तर स्वामी फक्त त्याला म्हणले, शास्त्री बुवा तुमची पत्रिका बरोबर आहे. बघा त्यांना भूत भविष्य वर्तमान काय, त्यांनी त्याची पत्रिका मांडून त्याला दिली. ते म्हणजे तू काय माझ्या पत्रिकेच्या नादी लागतो, हे सगळे म्हणजे भात तुकलीचे खेळ आहेत असं म्हणायचं. ते फक्त एवढंच म्हणले, शास्त्री बुवा तुमची पत्रिका बरोबर आहे. फार गोड बोलायचे ते, फार गोड बोलायचे. तर ज्याला आपण ज्ञान समजतो ते ज्ञान नव्हे. सिद्धी आहे, त्याला रामदास स्वामी पुढे कौशल्य शब्द वापरणार आहे. त्यांनी पोट भरायची, रामकृष्ण परमहंस याला पोट भरायची विद्या म्हणायची. म्हटलं याने समाधान नाही. बरं आता पुढे बघू. यासीही म्हणजे ज्ञान परिते ज्ञान नाही. त्यांनी भूत भविष्य आहे, वर्तमान ठाऊके आहे, पण ते ज्ञान नव्हे. मग म्हणले बहुत केले विद्या पठण, संगीत शास्त्र राग ज्ञान, वैदिक शास्त्र वेद अध्ययन, हेही ज्ञान नव्हे. आणि या अर्थाचे उपनिषदामध्ये अगदी तसे श्लोक आहेत. पुढे आणखीन एक आपण बघणारी आहोत. मग पुढे काय म्हणतात स्वामी रामदास स्वामी, नाना व्यवसायाचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे.
नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. मग आणखीन म्हणतात नाना सृष्टींची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा, हे ज्ञान नव्हे. अशी पुष्कळ यादी आहे. आणि मग पुढे आता हे पदार्थाचे ज्ञान सांगितलं. मग आता हे नेमकेची बोलणे, म्हणून आपण कोणी म्हणतो की काय सुंदर उत्तर देतो, डिबेटमध्ये अगदी व्यवस्थित फटाफट उत्तर दिली, तत्काळची प्रतिवचन देणे, शीघ्रची कवित्व करणे, हे ज्ञान नव्हे. म्हणजे बघा, त्यांनी रामदास स्वामींनी किती पैलूंनी विचार केलाय की समाजामध्ये आपण म्हणतो हा मनुष्य किती स्मार्ट आहे, हा मनुष्य किती पटकन हजरजबाबी आहे. ठीक आहे, चांगलं आहे, पण हे ज्ञान नव्हे. असो सकळ कळा प्रवीण, विद्या मात्र परिपूर्ण. बघा ते कसं म्हणतात, तरी ते कौशल्यता, ज्ञान म्हणूची नाही. पण आपण ते ह्याला सगळ्याला ज्ञान म्हणतो की नाही, आणि ह्या सगळ्याला ज्ञानी समजून घेतो. तर या अर्थाने हे असं कसं म्हटलं, तर हे पूर्णपणे उपनिषदांच्या मंत्रांवर आधारित हा निष्कर्ष स्वामीजी देत आहेत, रामदास स्वामी, की हे ज्ञान कसं नव्हे. याच्या अर्थ अगदी ह्याच आता मुंडक उपनिषदामध्ये एक फार सुंदर श्लोक आहे. अविद्यायामंतरे वर्तमाना स्वयं धीरा पंडितम मन्यमाना. हे अविद्येमध्ये असलेले स्वतःलाच मोठे धीर म्हणजे बुद्धिमान, पंडित असे मानले गेलेले, ते काय करतात, दे आर सेल्फ डिल्युडेड. गुरुदेव म्हणायचे सेल्फ डिल्युडेड. जंग्रण्यमाना पर्यंती मूढा. स्वतःलाच वेडे समजून, वेडे आहेत पण स्वतःला शहाणे समजून लोकांचं, समाजाचं नेतृत्व मिळवतात. ते कसे दिसतात, अंधे नैव नियमाना यथा अंधाः. एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला मार्गदर्शन करावं असे दिसतात. बघा, आपण जगामध्ये किती बघतो, सामाजिक नेते, राजकीय नेते आता गेल्या 10 वर्षात असलेले आज कुठे आहेत, स्वतः दुःखी आहेत. हा मुंडक उपनिषदातला हा श्लोक आहे. कठोपनिषदात सुद्धा अगदी असा श्लोक आहे. आणि इतकं रामदास स्वामींचं इतकं गोड आहे की अगदी ह्याच अर्थाचा एक मनाचा श्लोक आहे बघा. जनिहित पंडित सांडित गेले, अहंता गुणी ब्रह्म राक्षस झाले, तयाहूनी वित्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडूनी राहे. की ते म्हणतात की जनी हित पंडित सांडित गेले, हित करायचं त्या ज्ञानाने, आणखीन आपलं समाधान मिळवायचं. त्याच्याऐवजी बघा, 6व्या-7व्या शतकापासून अगदी 14व्या शतकापर्यंत ही एक समाजाचं ते कलंक लागल्यासारखं एक अजिंक्य पत्र मिळवत पंडित जागोजागी जायचे आणि स्वतःच्या पांडित्याचं जणू प्रदर्शन करायचे. तर रामदास स्वामी म्हणतात, ह्यांच्याहून सुद्धा इतके हुशार कोणी नाही. आणि ते आता अहंता गुणे ते ब्रह्म राक्षस झाले, म्हणजे ते मुक्ती मिळाली नाही त्यांना, मोक्ष मिळाले नाही. आणि त्याला तोडगा हे शेवटच्या ओवीत सांगतात रामदास स्वामी, की मना सर्व जाणीव सांडूनी राहे. तर हा जो समास आणि आपलं होमवर्क, हे सगळं हे मना सर्व जाणीव सांडूनी राहे हे पटण्यासाठी आपण होमवर्क केलं. आणि हे रामदास स्वामी सुद्धा हा समास आपल्याला ह्यासाठी सांगत आहेत. तर मना सर्व जाणीव सांडूनी राहे म्हणजे काय, ते आता पुढच्या 33व्या श्लोकात सांगणार आहेत. हे ज्ञान होयेसे भासे, परंतु मुख्य ज्ञान ते अनादिसे, जे प्रकृतीचे पिसे समूळ वाव. प्रकृती म्हणजे काय, प्रकृती म्हणजे स्थूल मानाने पंचमहाभूत. तर मग आपल्याला ही जी शब्द स्पर्श रूप रस गंध ही जाणीव, आपल्या 5 ज्ञानेंद्रिय आहेत, यांचा सगळा व्यवहार हा प्रकृतीमध्ये आहे, हो की नाही. आणि ते सांगतात
की खरं ज्ञान, खरं समाधान हे ह्या पंचभूताच्या पसाऱ्याच्या पलीकडे आहे. आणि ह्या अर्थानेच आपण गेल्या वेळे जे आपल्याला जे रिफ्लेक्शन करायसाठी मी म्हटलं होतं की हा पंचमहाभूतांचा पसारा जे आपलं ज्ञानेंद्रियाने जे ज्ञान मिळवतो त्या ज्ञानाने समाधान मिळालं का आपल्याला? तर म्हणून ते म्हणतात की हे ज्ञान असा भास होतो की हो हे ज्ञान आहे, अगदी चपकल उत्तर दिलं, भविष्य कळलं, म्हणून असं वाटतंय ज्ञान आहे, परंतु हे मुख्य ज्ञान ते अनारसे म्हणजे वेगळे. मुख्य ज्ञान ते अनारसे. मग ते कुठलं ज्ञान मुख्य ज्ञान की जेथे प्रकृतीचे पिसे समूळ व्हावं. वा म्हणजे वेगळे, जे प्रकृतीच्या पसाऱ्यापासून पूर्ण वेगळं आहे ते ज्ञान. तेच रामदास स्वामी म्हणतात मना सर्व जाणीव सांडून राहे, की ही जाणीव सांडून जाणीव ही जी ज्ञानेंद्रियांची जाणीव आहे सध्या कधी स्वार्थमूलक आहे. ती स्वार्थमूलक जाणीव बाजूला ठेवून ज्ञान कळेल. आणि हेच निगेटिव्ह अर्थाने शंकराचार्यांनी त्यात सांगितलं की अंधे नैव, आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवावा असं दिसतं जर हे केलं नाही तर. आणि म्हणाले जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटे साचे. दुसऱ्याच्या मनात काय आहे ते ज्ञान आहे असं वाटतं, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. आणखी पुढे ते एक ओळ पुढे जाऊन म्हणतात की महानुभाव महाभला मानस पूजा करिता चुकला कोणी एके पाचारीला ऐसे नव्हे म्हणून. म्हणजे बघा की आपण काय होतो या स्थूलाला ज्ञान नाही हे समजतं की ओके हे काय फिजिक्स केमिस्ट्री हे ज्ञान नाही, ओके ह्यानी समाधान मिळणार नाही पूर्ण, हे एक वेळ पटतं. पण अतिंद्रियाचं ज्ञान म्हणजे आता कोणाला भविष्य समजलं किंवा कोणाच्या मनातलं कोणाला समजलं तर ते वाटतं की ते ज्ञान असलं पाहिजे. म्हणून ते अगदी मनात आपल्या पूर्ण ठसण्यासाठी एक मानस पूजा नावाचा एक भक्तीचा प्रकार आहे की मनातल्या मनात आपण अशी कल्पना करायची की आपण भगवंताजवळ आपल्या गुरुजवळ गेलेलो आहोत आणि आपण त्याची पादपूजा करत आहोत किंवा देवाची पूजा करत आहोत. पण समजा आपण देवाची पूजा करताना आपण समजा आपलं मन समजा चुकून दुसरीकडे गेलं आणि समजा आपले गुरु बसलेत किंवा आपले जाणते कोणी बसलेत, त्यांना कळलं की अरे याचं लक्ष नाहीये, म्हणून त्यांनी जर आपल्याला समजून सांगितलं, आपण म्हणतो अरे तुला कसं समजलं की मी मानस पूजा करताना चुकलो, त्याला कोणी एके पाचारेला म्हणजे दुरुस्त केले की हे असं नाहीये, हे त्याला दुसऱ्याने कळलं. तर म्हणे ऐसे जाणे अंतरस्थिती तयासी परत परमज्ञाता म्हणती परंतु देणे मोक्ष प्राप्ती ते हे ज्ञान नव्हे. म्हणजे समजा ह्यालाच अतिशय समासात म्हणले देखणी दाखविती. म्हणजे कसं कोणाला समजा अंतर्ज्ञानाने कळलं की हा मानस पूजेमध्ये चुकला आहे, याचं मी तुम्हाला एक प्रत्यक्ष उदाहरणच सांगतो. मी केशवराव बेलसरे तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे, त्यांच्याकडे जायचो ना, तर त्यांच्याकडे एकदा त्यांनी स्वतःच सांगितलं की त्यांचा एक विद्यार्थी मानसपूजा करत होता. सत्संगामध्ये बसलो तर ते म्हणले त्याला काही अडचण येत होती. तर मग त्यांनी सांगितलं की मी त्यांना फोन करून हे काय म्हणले बाबासाहेब गुरुजी की तू फोन कर मला की तू कुठल्या वेळेस मानसपूजेला बसतोयस, मग मी पण त्याच वेळी बसेन आणि आपण म्हणे मग बघू तुझं काय चुकतंय ते. तर मग आणि ते बसले आणि त्यांनी त्यांची चूक कळली. तर हे आपल्याला ऐकायला आघात आहे हे सगळं. तर एक दुसरे बसलेले ते काय म्हणले, हो आम्हाला ही विद्या शिकवा. ते म्हणले अरे ही विद्या नव्हे, ही ते म्हणत हे म्हणले भातुकलीचा खेळ आहे. याच्यात हे मोक्ष प्राप्ती हे ज्ञान नव्हे. मला हे सांगायचंय की मानस पूजा करिता चुकला त्याला कोणीतरी दुरुस्त केला, हे अगदी खरं उदाहरण आहे. आणि त्या संतांनी पण जे सांगितलं तेच रामदास स्वामी सांगत आहेत, किंबहुना रामदास स्वामींनी जे सांगितलं तेच ते संत सांगत की हे मोक्ष प्राप्ती ज्यानी होईल ते हे ज्ञान नव्हे.
त्याशी परमज्ञान आता आपण म्हणत असू, परंतु ज्यानी मोक्ष होईल ते हे ज्ञान नव्हे. म्हणजे बघा, अतींद्रिय ज्ञान जरी असलं तर त्यांनी मोक्ष प्राप्ती होणार नाही. मग शेवटी म्हणाले, बहुत प्रकारेची ज्ञाने सांगो जाता असाधारणे, सायोज्य प्राप्ती होये जेणे ते ज्ञान वेगळे. बघा, आपण मुक्तीचे 4 प्रकार आपण बघितले पहिल्या दशकामध्ये, तिसऱ्या दशकामध्ये पण बघितले. तर सायोज्य मुक्ती ही एक प्रकारची आपण सगळ्यात उच्च तऱ्हेची मुक्ती बघितली. ते म्हणजे सायोज्य प्राप्ती ज्याने होईल ते ज्ञान वेगळं आहे. तर मग आता शिष्य म्हणतो, इतकं तुम्ही मला सांगत आहात की हे नाही, हे नाही, हे नाही. तर बघा, हा दासबोध सुद्धा गुरु शिष्यांचा संवाद आहे. ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद. मग शिष्याने त्यांना प्रश्न केला. काय प्रश्न केला? की म्हणाले तरी हे कैसे आहे ज्ञान, समाधानाचे लक्षण. बघा, शिष्याने कसा बरोबर निष्कर्ष काढला की याचा अर्थ ह्या पदार्थ ज्ञानाने किंवा अतींद्रिय ज्ञानाने ज्याने समाधान होत नाही ते ज्ञान नव्हे. मग ज्या ज्ञानाने समाधान होतं, म्हणजे समाधान नेहमी चिरकाल टिकतं, ते ज्ञान हे त्याला समाधानाचं लक्षण असलं पाहिजे. ऐसे हे विशद करून मज निरोपावे. शिष्य म्हणतो, तरी ते कैसे आहे ज्ञान, समाधानाचे लक्षण, ऐसे हे विशद करून मज निरोपावे. तर असा हा आपला हे ऐसे शुद्ध ज्ञान पुसले ते पुढिले समासी निरोपिले, श्रोता अवधान दिधले पाहिजे पुढे. अशा तऱ्हेनं हा 5वा बहुधा ज्ञानाचा हा समास संपला. नाही तर ह्याच्या पुढचा जो समास आहे 6वा, तो अतिशय गंभीर आहे. कारण हे ज्ञानेंद्रियांनी ज्याला पदार्थ ज्ञान म्हणतो ते ज्ञान रामदास स्वामी आपल्याला सांगणार नाहीये. किंबहुना अतींद्रिय ज्ञान काही असेल, अदृश्य ज्ञान, ते सुद्धा सांगतात ते नाही. तर हे हा खूप गंभीर विषय आहे. पण आपण बघू की आपण एक मागे गेल्या वेळेस अशी प्रस्तावना बघितली होती की भारतीय दर्शनकारांनी ज्ञानाची 2 भागामध्ये विभागणी केली. एक आत्मा आणि दुसरा अनात्मा. आणि आत्म्याला म्हणलं स्वयंप्रकाशी किंवा सूक्ष्म, आणि अनात्म्याला म्हणलं की स्थूल किंवा परप्रकाशी. म्हणजे परप्रकाशीचा अर्थही आपण बघणार आहोत. तर ह्या दृष्टीनं आपण पुढच्या हा समास बघणार आहोत. स्थूलाचे सुद्धा त्यांनी 2 प्रकार केले, की एक म्हणजे दृश्यातलं स्थूल परप्रकाश, म्हणजे जे सांगितलं की पदार्थ ज्ञान, हे पदार्थ ज्ञान म्हणजे हे सगळं अनात्म्याचं ज्ञान आहे. तर मग एक स्थूल आणि परप्रकाशीचं त्यांनी दृश्य म्हणलं, हे दिसतात ना, आपल्याला दिसतं, पदार्थ ज्ञान दिसतं आपल्याला, ते परप्रकाशीच आहे. आणि जे अदृश्य आहे तर म्हणजे काय, की इंद्रियांना दिसणारे, म्हणजे कुठलं ज्ञान झालं की बघा, वृक्ष, पर्वत, समुद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, माणसं, जनावर, ह्यांचं जे ज्ञान आहे ते म्हणले दृश्य, पण स्थूलच आहे आणि ते सुद्धा परप्रकाशी आहे. परप्रकाशीचा अर्थ आपण थोड्या वेळाने बघणार आहोत, की ज्यांना स्वतःची जाणीव नाही म्हणजे परप्रकाशी आहे. पण याच्या उलट अदृश्य ते याच्यासारखं स्थूल नाही आहे, अदृश्य आहे, म्हणून इंद्रियांना न दिसणार आहे, पण तरी सुद्धा ते अनात्म वस्तूच आहे. असं कुठलं ज्ञान आहे? बघा, विचार करा तुम्ही, ही अदृश्य आहे पण तरी सुद्धा ते वेदांताच्या भाषेमध्ये स्थूलच म्हटलंय. स्थूल का म्हटलं? कारण त्यांना स्वतःचा संवेदना नाही. म्हणजे असं की बघा, ह्यालाच आपण निसर्गाचे नियम आहेत, ते दिसतात का आपल्याला? नाही. त्या निसर्गाचा जेव्हा पंचमहाभूतांवर परिणाम होतो आणि तो इफेक्ट दिसतो, पण नियम दिसत नाही. किंबहुना आपलं ध्येय, नीतिमत्ता, आपल्या भावना दिसत नाहीत. त्या भावनांचं व्यक्त जेव्हा होतात तेव्हा दिसतात, पण त्या वेगळेपणाने जाणवतात की नाही आपल्याला. म्हणून हे अदृश्य आहे, इंद्रियांना न दिसणार आहे, पण ते परप्रकाशी. ते कसं ते बघणार होत आपण. पण हे सुद्धा
अनात्म्याबद्दलच आहे. निसर्गाचे नियम, आपले ध्येय, आपल्या भावना, हे काही खरं ज्ञान नाही. खरं ज्ञान हे स्वयंप्रकाशी असलं पाहिजे आणि ते आत्म्याविषयी असलं पाहिजे. मग आत्म्याचा आणि माझा संबंध काय, ते पण आपण आज या समासात बघणार आहोत. तर आपण सुरू करू, जेवढा होईल तेवढा बघू. श्रीराम ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. असं जेव्हा म्हणतो आत्मज्ञान, तेव्हा आपण धन्याष्टकम मधल्या शंकराचार्यांची जी ओळ आपण बघितली, की ज्या ज्ञानाने माझी इंद्रियांची किंवा मनाची हाव हाव थांबते, मला परिपूर्ण समाधान लाभतं, ते म्हणजे आत्मज्ञान. ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. पहावे आपणासी आपण म्हणजे आपण आरशात पाहतो, पण असं पाहणं नाही. आरशात आपल्याला शरीर दिसतं, आरशात आपल्याला भावना दिसतात का? आणि आपल्याला आपण भावनांना आधीच आपण म्हटलं त्याला स्थूल म्हटलं, अदृश्य आहे पण स्थूलच म्हटलं. तर भावना दिसत नाही तर आत्मा कसा दिसेल? ते म्हणले मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे, या नाव ज्ञान. नित्य अनित्य. तर हे जे विवेक, जे आता आपण जे विचार कसा करायचा हे या समासात ज्ञान मिळवण्यासाठी रामदास स्वामी सांगणार आहेत. त्याच्यामध्ये एक विचार करण्याचा प्रकार आहे नित्य आणि अनित्य. की बघा, आपण बरेच वेळा जेव्हा मला राग येतो, मी जेव्हा घाईघाईने निर्णय घेतो काही, तेव्हा मी माझ्या भावना कशासाठी उचंबळून येतात? नित्य वस्तूसाठी येतात की अनित्य वस्तूसाठी माझ्या भावना उचंबळून येतात? मला काही कुठे जेवायला लवकर मिळालं नाही, मला राग आला, अरे ते जेवण, मग ते जेवण झाल्यावर मग तो राग त्या माणसाला मी कायम दुखावून ठेवलं. तर बघा, आपल्या सगळ्या भावनांचा उद्रेक हा तात्पुरत्या गोष्टींच्या साठी होत असतो. नित्य आणि अनित्य, तर अनित्याच्या पाठीमागेच आपल्या सगळ्या भावना असतात. म्हणले हा नित्यानित्य विचारावा, विचार करून ठरवावं. ज्या ज्ञानाने हे कळतं की नित्य काय अनित्य काय, आणि जे नित्य आहे तेच मी स्वीकारलं पाहिजे, तर ते सांगणार ते ज्ञान. तिथे पुढे कसं म्हणतात की जेथे दृश्य प्रकृती सरे. हेच बघाशी त्यांनी मनाच्या श्लोकात सांगितलं की जाणीवे शिवाय वेगळं व्हायला मनाला सांगितलं. पंचभूतिक ओसरे, समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान. हा तर विचार पूर्ण करतो. मग हे आपण सोप्या शब्दात बघणार आहोत की मनबुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार. तर्क म्हणजे काय? एक विचार करायची विचार शृंखलांची पद्धत. मग आपले विचार ज्ञानेंद्रियांना, आता जे शास्त्रज्ञ आहेत ते सगळे ज्ञानेंद्रियांची कक्षा वाढवून वाढवून आणखीन संशोधन करून पण जे दिसतं त्याच्या अनुषंगानेच ते विचार करतात की नाही. आपला तर्क जो करतो आपण तो मनोबुद्धीला धरूनच चालतो. आणि मन आणि बुद्धी कशाचं बनलंय? ते सुद्धा स्थूलाचंच बनलंय. उल्लेख म्हणून म्हणले त्याचा उल्लेख परेहुन पर, या नाव ज्ञान. ते परेहुन पर म्हणजे काय? तर बघा, परेहुन पर म्हणजे आपण आता जे बोलत आहोत की नाही, हाही विषय आपण आधी बघितलाय, मला असं वाटतं 3ऱ्या दशकामध्ये, की परावाणी असा एक शब्द आला होता, हे वैखरी. तर सध्या आपण जो व्यवहार करतो की नाही, बोलत आहोत ना, त्याला म्हणलं वैखरी वाणी. जी दिसते, स्थूल आहे, ती वैखरी वाणी. पण ही जी आपण भाषा बोलत आहोत, तर आता बघा, तुम्ही जे मला लिहून पाठवलेत तुमचे विचार, ते तुम्ही आधी बसून विचार केलात की नाही, आणि मग कागदावर उमटलेत, आणि मग ते फोन करून सांगितलेत किंवा ईमेल केलीत किंवा कसे लिहिले. तर आधी व्यक्त होण्याच्या आधी ते तुमच्या अंतरंगात होते की नाही. त्याला योग, हा योगशास्त्राचा विषय आहे. त्याला ते म्हणले मध्यमा वाणी. मध्यमा वाणी. आणि त्याच्याही खोल आतमध्ये आणखीन एक पश्यंती वाणी असते, आणि त्याच्याही पलीकडे परावाणी. तर अगदी सोप्या ह्याच्यात एक संत खूप छान सांगत की परावाणी म्हणजे असं म्हणे घटकावर समजा की अगदी ईश्वरी वाणी,
अगदी मूळ शुद्ध स्वरूप जाणीव, ती म्हणजे परावाणी. ती तिला जणू काही पहिला कोंब फुटला. आणि ते उदाहरण देताना सांगायचे की तुम्ही झोपून उठल्यावर पहिली जाणीव झाली की हा मला जाग आली, की ते म्हणजे पश्यंती म्हणजे दृश्य पश्यंती म्हणजे दिसणे, की आपलं शरीर आपलं मन जणू काही आपल्याला दिसतं की हो मी बिछाण्यावर झोपलो आहे. आणि मग मनामध्ये आलेला विचार व्यक्त होण्याआधी की हा मी उठलोय बरं का, चहा करा, असं आपण जेव्हा म्हणतो किंवा मनात विचार येतो, ते हे मध्यमेमध्ये आधी विचार येतो की हा आता मी उठलो आहे, आणि मग स्पष्ट तोंडाने बोलतो. तर हा स्त्रोत आहे. तर रामदास स्वामी आपल्याला सांगत आहे की ईश्वराच्या वाणीपेक्षा ही पलीकडे असं हे अद्वैत ज्ञान आहे. अरे बापरे, एवढी उंच झेप आहे बघा रामदास स्वामींची. ते आपण बघू, क्रमाक्रमाने जाणार आहेत, पण ते आधी आपल्याला एक बर्ड्स व्ह्यू देऊन ठेवणार आहे, दिलाय, आणि ह्याच्यानंतर विस्तार करणार आहे. हा समाज सुद्धा आपण अशा एका तऱ्हेने बघू की पहिल्या 8 ओव्यांमध्ये त्यांनी अगदी जणू काही सूत्र सांगितले, मग त्याचा विस्तार पुढच्या 20-25 ओव्यांमध्ये केला. तर हे ज्ञान आपल्याला रामदास स्वामी या समासात सांगणार आहे की ईश्वराहून परेहून पर या नाव ज्ञान. मग तिथे कसं परेहून पर, की जेथे नाही दृश्यभान ते जेथे जाणीव हे अज्ञान. अरे बापरे, बघा, जेथे नाही दृश्यभान. आणि मगाशी आपण त्या संतांचं कसं म्हणलं की तुम्ही गाढ झोपेत आहात आणि हळूच डोळे उघडले, किंवा जाणीव झाली की नाही मला की मी जागा आहे, मी ह्या ठिकाणी झोपलो आहे. तर ते म्हणतात हे जे दृश्यभान आहे ते सुद्धा तिथे नाही, आणि ही जाणीव आहे ते अज्ञान आहे. ते म्हणाल हे कसं काय बुवा, काय समजत नाही. तर आपण असं करू, आपण ह्याच्या बरोबर उलट उदाहरण घेऊ. म्हणजे कसं की एक, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काय म्हणतात त्याला, की जागृत सुषुप्ती विवेक असा पण एक विचार करण्याचा एक प्रकार आहे. जसं आपण नित्य अनित्य विवेक म्हणलं, तसं हे अवस्थात्रय विवेक नावाचा एक प्रकार आहे, विचार करण्याची पद्धत. ते अवस्थात्रय विवेकामध्ये गाढ झोप म्हणजे जिथे मला माझं हे पंचेंद्रियांनी मिळालेलं ज्ञान सगळं थांबलेलं आहे की नाही, ते ज्ञान माझं थांबलेलं आहे. मग आपल्याला गाढ झोपेचा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. तर मग तिथे जाणीव हे अज्ञान आहे की नाही. म्हणजे गाढ झोप हे जर समजा, त्या गाढ झोपेचं फळ काय, की मला कळलं पाहिजे हा मला आराम मिळाला, तिथे मी कुठली 5 ज्ञानेंद्रिय वापरत नाही, ती मुकुलित अवस्थेत आहे, झोपी गेली. पण मग तिथे जर मला जाणीव असेल सारखी की मी बिछाण्यावर झोपलोय, मी तळमळतोय, कुशी बदलतोय, मग ते ज्ञान नाही. हे जाणीव हे अज्ञान झालं की नाही तिथे. आणि ह्याच अर्थाने मी गेल्या सोमवारी म्हणलं होतं की ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे सगळं जाणीवेचं ज्ञान वाढतंय, म्हणजे ते म्हणजे अज्ञानच वाढतंय, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. आणि ह्याच्या हे असं पहिल्या ओळीत असं सांगून रामदास स्वामी म्हणतात, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलिले. जे शुद्ध, जिथे जाणीव सुद्धा नाही, नुसतं मी आहे यास बोलिले. आणि आणखीन एका तऱ्हेनं सांगतात, जसं मी म्हणलं की अवस्थात्रय विवेक, त्या उद्देशाने ते आता हा तुर्या हा शब्द वापरतात, तोही आपण बघू. अवस्था साक्षी सर्वसाक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया परिते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान. ते म्हणले हे सुद्धा खरं ज्ञान नाही, की सर्व साक्षी अवस्था तुर्या. ते म्हणजे ती तुर्या अवस्था सुद्धा नाही. ते म्हणले काय आहे अवस्थात्रय विवेक शब्द वापरलात तुम्ही, हे काय आहे. तर म्हणे आपण बघा, आता सध्या तुम्ही सगळे जागृत अवस्थेत आहात ना, धरून चालतो तुम्ही जागृत अवस्थेत आहात. मग नंतर काय होईल, आणखीन 3 तासांनी आपण झोपी जाऊ. त्याला म्हणले सुषुप्ती अवस्था. मग तिथे जागृत नाही, तिथे सुषुप्ती अवस्था आहे, गाढ झोपे. मग समजा आपल्याला स्वप्न पडली, मग ती एक स्वप्न अवस्था आहे, ठीक आहे. पण असा जर प्रश्न केला,
हा कोण मनुष्य, ही व्यक्ती म्हणा किंवा जीव म्हणा, हा कोण जीव जागृत होता, हा कोण जीव सुषुप्ती अवस्थेत गेला, ही जाणारी जागृत अवस्था कुठे लोप झाली. तर हे जागृत अवस्था सुषुप्ती अवस्था नाही, सुषुप्ती अवस्था स्वप्न अवस्था नाही. पण ह्या सगळ्यांचा जो आधार आहे, या कशावर तरी आधारित असल्या पाहिजेत की नाही. तर त्या सगळ्याचा आधार असलेली जी एक शुद्ध जाणीवेची अवस्था आहे, त्याला ते तुर्य अवस्था, हा योगशास्त्राचा विषय आहे. आणि समाधीमध्ये जाणं ह्याला तुर्य अवस्था म्हणतात. तिथे फक्त एक जाणीव असते की मी जो जागा आहे त्याला जाणतो, मी जो झोपला आहे त्याला जाणतो, मी जो स्वप्न आहे त्याला जाणतो, पण या तिघांहून मी वेगळा आहे. तर रामदास स्वामी म्हणतात, पण तिघांहून मी वेगळा आहे, याला ते दृश्याचं भान म्हणतात. म्हणतात ते आहे की नाही, ते भान सुद्धा नाही, ती तुर्यावस्थेच्या सुद्धा पलीकडे. तर म्हणाले, दृश्य पदार्थ जाणीजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलीजे, शुद्ध स्वरूप जाणीजे, या नाव स्वरूप ज्ञान. हा विचार पुरा करू आणि आपण थांबू. जेथे सर्वची नाही ठाईचे, तेथे सर्व साक्षत्व काहीचे, म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूच नाही. म्हणजे की जेथे शुद्ध फक्त ज्ञान आहे असं म्हटलं, तर मग मी ज्ञानी नाही हे सांगणार कोण आहे तिथे? किंवा मी जागृत नाही, किंवा मी तुर्य आहे, मी जागृत सुषुप्ती स्वप्न या तिघांपैकी मी नाही असा जो सांगणारा जो तुर्य आहे, त्याच्यात द्वैत आहे. मग ते द्वैत सुद्धा नाही. म्हणून तुर्य ही अवस्था खूप खूप पुढची अवस्था आहे. पण रामदास स्वामी हा आपल्याला त्यांचा ज्ञानाची झेप सांगत आहे की हे सुद्धा ज्ञान मानूच नाहीये. ज्ञान म्हणजे अद्वैत, म्हणजे म्हणे दोन नाही, तुर्या प्रत्यक्ष द्वैत. कारण का जो मनुष्य तुर्य अवस्थेत आहे, जो समाधी अवस्थेत आहे, त्यांनी त्याची जाणीव समाधी अवस्थेत अशी मुकुलित करून घेतलेली आहे. तो म्हणतो हा सगळा जग म्हणजे खेळ आहे, मी तर समाधी अवस्थेत आहे, मग हे द्वैत आहे. रामदास स्वामी म्हणतात की हे खरं ज्ञान हे अद्वैत आहे. म्हणून शुद्ध ज्ञान सतत वेगळेची असे. आणि आता ते सांगणार आहे की ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपची आपण, या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान, जाणीजे श्रोती. आणि ह्याला उद्देशून एक ते सांगतात की ह्याचा इसेन्स काय, तर म्हणले महावाक्य. तर महावाक्याचा उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचार चिकी गेला, पाहिजे साधके. आपल्याला 5 मिनिटं आहेत, तर हे आपण आधी महावाक्य म्हणजे काय यात आपण डिटेलमध्ये पुढच्या वेळी बघू. पण इथे जे म्हणते की तेथीचा विचार जी केला पाहिजे साधके, हा विचार कसा करायचा हे आपण बघू आणि थांबू. तर आपण मगाशी काय बघितलं की आत्मा अनात्मा हे आपण गेल्या हे बघितलं. तर आपण आता हे मीच्या संदर्भात बघू. तोच विचार आहे, फक्त विचार कसा करायचा त्यांनी आता रामदास स्वामींनी सांगितलं, शुद्ध ज्ञान मिळवण्यासाठी विचार केला पाहिजे. तर विचार कसा करायचा, कारण का महावाक्याचा जप तर सोपं आहे. काय म्हणलंय, तू ब्रह्म आहेस, हे महावाक्य आहे, एक महावाक्य. तर पण मग त्याचा जप नाही करायचा आहे, ते सारखं रिपिटेशन नाही करायची, त्याचा विचार करायचा. मग काय, तर बघा हे 2 प्रकार रामदास स्वामींनी आपल्याला गेल्या समासात सांगितले, बहुधा ज्ञान समासामध्ये, की एक आहे आत्मा. म्हणजे काय, ज्याला स्वची जाणीव आहे, चैतन्य जे स्वयंप्रकाश, मी आहे, मी जिवंत आहे, हे सांगायला मला दुसऱ्या कोणाची मदत पाहिजे का, नको. पण आता एक खुर्ची आहे, टेबल आहे, यांना काही स्वतःची जाणीव नाही, म्हणून त्यांना जड किंवा परप्रकाशी म्हणतात. मग आता मी जो आहे म्हणतो, मी जो अहम म्हणला, तो मी आत्मा आहे का अनात्मा आहे? मी कोण आहे? मी ज्याला स्वतः मी 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 असं समजतो, तो मी आहे कोण? तर बघा,
आता मी तुम्हाला एक समजा प्रश्न विचारतो. की विचारू ना? तुम्हाला प्रश्न विचारतो, की तुम्ही आत्ता बसला आहेत का उभे आहे? तर तुम्ही काय म्हणाल? मी बसलोय. हं. पण हे कशाच्या संदर्भात झालं? तुमचं शरीर बसलंय. हं. तुम्ही शरीराशी तादात्म्य साधून काय म्हणला, की मी बसलोय किंवा मी बसली आहे. हं. तुम्हाला ही जी प्रोसेस आपली प्रवचनाची चालू आहे, त्याच्यात आनंद, मजा येत आहे की नाही? तुम्ही हो म्हणा असं मी धरून चालतो. पण मग खरं म्हणायला झालं तर ते कोण आहे? ते कुठे आहे ही मजा कोणाला येत आहे? किंवा तुम्ही म्हणाल मला आवडत नाहीये. पण ते कोणाला आवडत नाही. तुमच्या ही तुमची मनाची एक स्थिती आहे. ते मन आहे तुमचं. तुम्हाला तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणतोय ते? समजतंय? कोणाला समजतंय? तुमच्या बुद्धीला समजतंय. पण बुद्धीशी तादात्म्य साधून मी काय म्हणतो? मला समजतंय. म्हणजे संत रामदास स्वामी आपल्याला सांगणार आहेत, की ह्या आत्म्याच्या प्रकाशात हा व्यवहार चालू आहे. आत्म्याने तात्पुरतं माझ्या मनामध्ये तादात्म्य साधलं आणि मी म्हणलं मला मजा येत आहे की आम्ही बोर झालोय. या आत्म्याने क्षणभर आपल्या शरीराशी तादात्म्य साधलं, त्यावेळेस त्या संदर्भात आत्म्याच्या प्रकाशात मी म्हणलं की मी बसलोय, की माझं आज गुडघा दुखतोय, जे पण काही आहे. तर हे सगळे आपले तात्पुरते संबंध आहे. म्हणून ते म्हणले शरीर, मन, बुद्धी, विवेक हे सगळे आपले तात्पुरते संबंध. मग खरा संबंध कोणाशी आहे? तर खरा संबंध आपला आत्म्याशी आहे. आणि ते आपण पुढच्या वेळी बघू. कारण हा विषय खूप गंभीर होत चालला आहे. पण याचं महत्व काय, याचा प्रश्न पण आपण आपल्याला विचारणार आहोत, की डोक्याला कटकट कशाला इतकी सगळी करून घ्यायची? तर रामदास स्वामी आपल्याला सांगणार आहे, की हे जे आपल्याला तात्पुरतं आपण आता बघितलं, देहाशी तात्पुरतं तादात्म्य साधल्यावर आपण म्हणलं मी बसलोय. असं हे जे सगळे आपले तात्पुरतं टेम्पररी चालू आहे सगळं. आणि आपण जे म्हणतो ना, की मला सुख नाही, सुख नाही. याचा अर्थ हे जे खरं जे सुख कोणाला लाभतं, त्या आतमधल्या लेअर पर्यंत आपण पोहोचतच नाही. आतमधल्या लेअर पर्यंत. तर तो लेअर आधी समजून तर घेऊ काय आहे. त्यासाठी हा आतला लेअर काय आहे? कारण का त्यांनी काय सांगितलं? आपल्याला ते वेदांताचं सार सांगणार आहेत आणि ह्याच्या नंतरचे जे 2 दशक आहेत, म्हणजे पुढचे 20 समास, ते ह्या एकाच आत्ताच्या 6व्या समासाचं पूर्ण विश्लेषण आहे, असं काही जणांचं मत आहे. म्हणून हे इथलं का कॅप्सूल एखाद्या फॉर्म्युल्यासारखा हा समास आहे. कठीण आहे समजायला. आणि तो का कठीण आहे हे पण रामदास स्वामी आपल्याला तेच समजावून सांगणार आहेत आपल्याला ह्याच समासामध्ये. तर आपण थांबू इथे, कारण गंभीर विषय आहे. मी प्रार्थना म्हणतो आणि मला कल्पना आहे की आजचा विषय थोडा समजायला किंवा त्याचा संदर्भ लागायला कठीण वाटू शकला असेल, तर आपण काही विचार पण बघू. पण मग ज्यांना जायचं असेल त्यांनी मी आधी प्रार्थना म्हणतो, मग आपण ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. तर